गेल्या 5 वर्षात केंद्राने महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। मविया आणि युतीच्या सरकारची तुलना केल्यावर सर्व कळेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर यांना आदेश गुजरातमधून येतो। मुंबईतील जागतिक आर्थिक विकासाचे कार्यालय हटवून गुजरातला नेलं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले अशी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केली आहे। धाराशिवची शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी एक धक्कादायक विधान केलंय। मतदारांनो, पैसे दिले तर घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा। बेईमानीच्या पैशासोबत बेईमानी करणं सर्वात मोठी इमानदारी आहे, असं धक्कादायक विधान ओमराजे नाईक निंबाळकरांनी केलंय। सिंधुदुर्गमध्ये आज ठाकरे काका पुतण्याच्या सभा होणार आहेत। नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे, तर सावंतवाडीमध्ये विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मैदान जिंकण्यात। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन साठी सभांचा धडाका लावलाय। साताऱ्यात आज प्रचार सभांचा धडाका आहे। महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ दोन्ही उपमुख्यमंत्री आज सभा घेत आहेत। अजित पवारांची 11 वाजता वाई या ठिकाणी सभा होणार आहे, तर देवेंद्र फडणवीस यांची 3 वाजता पाटण आणि संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यामध्ये तालीम संघ मैदानावर सभा होते। उदयनराजेंसमोर मवियाचे शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे, त्यामुळे साताऱ्यात महायुतीने कंबर कसली आहे। शरद पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्येच आहे असं विधान शर्मिला पवार यांनी केलंय। शर्मिला पवार या सुनेत्रा पवारांच्या सख्या जाऊबाई आहेत आणि त्या अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी देखील आहेत। तर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं। आता शर्मिला पवारांनी त्या विधानाचं समर्थन केलंय। त्याचप्रमाणे ननंदेची जागा घेणार नाही असंही शर्मिला पवार यांनी म्हटलंय।